नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्ह दिसत आहेत। मुंबई आणि ठाणे इथं महापौर उपमहापौर पदे सव्वा वर्षासाठी देण्याचा निर्णय शिंदे सेनेत घेण्यात आल्यानंतर आता नाशिकमध्ये हाच फॉर्म्युला लागू होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पक्षाचे सचिव राम रेपाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधील नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सव्वा वर्षाचा फॉर्म्युला लागू करण्याची मागणी केली। चांगलं काम करणाऱ्या अधिकाधिक नगरसेवकांना संधी मिळावी अशी इच्छा खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्याचं समजतंय। त्यामुळे नाशिकमध्ये गटनेते आणि उपमहापौर पद सव्वा वर्षासाठी देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान बैठकीत उपमहापौर आणि गटनेते निवडीवरून झालेल्या गटातटाचे पडसाद स्पष्टपणे उमटले। गटबाजी, मतभेद आणि अंतर्गत राजकारण अजिबात खपवून घेतलं जाणार नाही असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना स्पष्ट शब्दात सज्जड दम दिला। सर्वांनी एकजुटीनं काम करा, पक्षशिस्त पाळा आणि संघटना बळकट करा असे आदेश देत शिंदे यांनी लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर देण्याचे निर्देश दिले। प्रत्येक नगरसेवकाशी त्यांनी वैयक्तिक चर्चा करून संघटनात्मक समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे। या महत्त्वाच्या बैठकीस आमदार सुहास कांदे, गटनेते अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विलास शिंदे, प्रवीण तिदमे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते। त्यामुळे आता मुंबई, ठाणे पाठोपाठ नाशिकमध्ये सव्वा वर्षाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर होणार का आणि याचा स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।